तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 4 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मुंबईत येण्याची मनोज जरांगे यांची ही दुसरी वेळ आहे। यावेळी अनेक राजकीय मंडळी देखील त्यांना भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत। पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेमकं किती मराठा आमदार आहेत आणि मराठा समाज नेमकं आत्तापर्यंत कोणासोबत राहिला याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। मराठा कुणबी समाजाचे 2024च्या विधानसभेत नेमकं किती आमदार ज्याबाबत काही वेगवेगळे मत आहेत। काहींच्या मते 204 आमदार हे मराठा कुणबी आहेत, तर काहींनी 150 आमदार हे मराठा कुणबी असल्याचा दावा केला आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत राज्यातील निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करून एक आकडेवारी जाहीर केली होती। निवडून आलेले 112 आमदार हे मराठा कुणबी असल्याचं स्पष्ट झालंय। महाविकास आघाडी आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली होती। मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये मराठा कुणबी आमदार नेमकं किती आहेत ते आपण पाहूयात। भाजपने जिंकलेल्या 132 जागा आहेत, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी आमदार एकूण 48 आहेत। तर शिवसेनेने जिंकलेल्या जागा 57 आहेत, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी हे 26 आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागा हे 41 आहेत, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी आमदार हे 20 आहेत। तर काँग्रेसने जिंकलेल्या जागा 16 आहेत, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी आमदार हे 5 आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागा 10 आहेत, त्यापैकी मराठा आणि मराठा कुणबी आमदार 5 आहेत। तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिंकलेल्या जागा 20 आहेत, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी आमदार 6 आहेत। तर अपक्षाने 2 जागा जिंकलेल्या होत्या, यामध्ये दोन्ही जागा मराठा आणि मराठा कुणबी आहेत। तर अन्य पक्षाने जिंकलेल्या जागा हे 10 आहेत, यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी आमदार 0 आहे। तर महाराष्ट्र विधानसभा 2024च्या नुसार 288 आमदारापैकी मराठा आणि मराठा कुणबी आमदार हे एकूण 112 आहेत। तर महाराष्ट्र विधानसभा 2019 नुसार मराठा आणि मराठा कुणबी आमदार हे 118 होते। दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला किती मराठा आमदार पाठिंबा देतात हे पाहणे आता गरजेचं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।